सुगंध हा सह्याद्रीच्या मातीचा, आपल्या ज्ञानाचा व हक्काचा, जिथे वाहतो विचारांचा झरा। पाहत रहा एकमेव न्यूज चॅनल लक्षतारा। नमस्कार, लक्षतारा न्यूज चॅनलमध्ये मी समीक्षा आपले सहर्ष स्वागत करते। श्री स्वामी समर्थ पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। पुणे विशेष प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्या वतीने पुणे येथे आयोजित करण्यात आलेला पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। स्वामी समर्थांच्या पावनस्थळी आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। तर माननीय माऊली टाकळकर यांना श्री स्वामी समर्थ पुरस्कार प्रदान करण्यात आला। तर माननीय दीपक उर्फ अप्पा वाईकर यांना श्री स्वामी समर्थ सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नामांकित मान्यवरांची उपस्थिती लाभली। तसेच अनेक सामाजिक धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींनी सहभाग नोंदवत कार्यक्रमाची शोभा वाढवली। हा कार्यक्रम पुणे येथील काँग्रेस भवन येथे शनिवारी 28 मार्च 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आला होता। भाविक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला। या सोहळ्यामुळे समाजातील सेवाभावी व्यक्तींना प्रोत्साहन मिळून सामाजिक कार्याला नवी दिशा मिळेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला। जवळपास 25 ते 26 वर्ष ही सेवा अखंड चालू आहे आणि आपण खूप म्हणजे हालाकीच्या परिस्थितीतून इथपर्यंत आलेत। सीजनल आयटमचा जो व्यवसाय त्यांनी रस्त्यापासून सुरू केला आणि आज गुरुमाऊली हँडलूम्स हे भव्य शोरूम आज उभं आहे। मला असं वाटतं की कोणताही प्रश्न असा आयुष्यातला अध्यात्माच्या मार्गावरती व्यक्ती आला की प्रश्न आपोआप सुटतात आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आप्पासाहेब वाईकर आहेत। लॉकडाऊनमध्ये जे कार्य झालं ते घसटी पुलावरती जो स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे तो माननीय वीरेंद्र किरड साहेब यांनी उपलब्ध करून दिला आणि स्वामींच्या देखरेखीतच सगळं सामान पॅक झालं। स्वामींच्या समोरच ते सर्व गरजू कलाकारांना वाटण्यात आलं। याच्यापेक्षा मोठा योग मला वाटते येणार नाही। आणि बाहेर जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणावरती अध्यात्माचं कार्य होत असतं तेव्हा घरातून मात्र भक्कम साथ लाभावी लागते। ती अश्विनी वहिनी इकडे आहेत, त्यांच्या पत्नी, तर त्या भक्कम आपणच्या पाठीशी उभं राहिल्या। त्याच्यामुळे मला वाटतं की इतक्या मोठ्या प्रमाणावरती कार्य करता आलं आणि अशीच सेवा आपल्या हातून सर्व सेवेकरांची होत राहो। आणि हा पुरस्कार फक्त आपणचाच नसून हा संपूर्ण गुरुमाऊली भजनी मंडळातील मित्रपरिवाराचा आहे, हेच आपणच्या भावना आहेत। स्वामी समर्थ महाराजांच्या 3 आवडत्या गोष्टी म्हणजे अन्नदान, गरजूंची सेवा आणि हे अध्यात्माचं कार्य। हे तिन्ही गोष्टी आपणच्या हातून पार पडतील, याच्यापेक्षा चांगली गोष्ट नाही। आणि असंच हे कार्य आपल्या हातून कायम घडत राहो, सर्वांची सेवा आपल्या करून होत राहो आणि अध्यात्म असंच वाढवण्याचं काम या ठिकाणी आपण करत राहू या सदिच्छा। खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार। श्री स्वामी समर्थ। तर पाहत रहा फक्त लक्षतारा न्यूज चॅनल। आपल्या हक्काचे एकमेव न्यूज चॅनल लक्षतारा। आजच चॅनलला सबस्क्राईब करा